यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। उजनी धरणातील पाण्याची आवक वाढली, वीज निर्मिती सुरू। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर संततधार वाढल्यामुळे उजनी धरणात दौंडमधून येणाऱ्या पाण्याची आवक वाढू लागली आहे। आज सकाळी 6च्या आकडेवारीनुसार दौंडमधून 8000 क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली आहे। 2 दिवसांपूर्वी हीच आवक अवघी 4000 वर आली होती। 123 टीएमसी इतकी पाणी साठवणूक क्षमता असलेल्या उजनी धरणात 92 टीएमसी इतका पाणीसाठा असून 53% इतका लाईव्ह पाणीसाठा आहे। उजनी धरणातून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भीमा नदीत 1600 क्युसेक वेगाने पाणी सोडले असून हे पाणी काल पंढरीच्या चंद्रभागेत पोहोचले। सध्या शेतीसाठी कॅनॉलमधून 2000 क्युसेक आणि सीना माढा जोडकालव्यातून 280 तर दहेगाव सिंचन योजनेसाठी 90 क्युसेक पाणी सोडले जात आहे। पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे उजनी धरणात पाण्याची आवक आणखी वाढेल अशी आशा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात आज 56 ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम। सिद्धेश्वर तलावाकाठी पार पडले आरोग्य शिबिर। सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या माध्यमातून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात 13 विविध ठिकाणी उभारण्यात आले तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र। वारीत हरवलेल्या लोकांचा लवकर शोध घेता येणार। माऊलींच्या पालखी मुक्कामामुळे वेळापुरात झाली वारकऱ्यांची तोबा गर्दी। आज पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथे असणार माऊलींच्या पालखीचा मुक्काम। माळशिरस तालुक्यातील श्रीपूर जवळील बोरगाव येथील मुक्काम संपवून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निघाला पंढरीकडे। आज पंढरपूर जवळील पिराची कुरोली येथे असणार मुक्काम। सोलापूर शहरात महापालिकेच्या माध्यमातून जन्म मृत्यूचे दाखले वेळेवर देण्यासाठी आरोग्य विभागाने घेतला महत्त्वाचा निर्णय। आजपासून सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत 2 शिफ्टमध्ये कार्यालय राहणार सुरू। आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांची माहिती। चाटला पैठणीचा आषाढम सेल 50% डिस्काउंट आजपासून सुरू। तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू। आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या। कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना। चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर। फोन 2-6253-76 किंवा 9822-119401। डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री। उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग। पत्ता: केअर ऑफ नवनी ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर। संपर्क 9607151719। सोलापूर शहरातील होडगी रोडवरील महिला हॉस्पिटल ते विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असताना महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी म्हणतायत आमची एनओसी घेतल्याशिवाय काम सुरू। सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिरात इस्कॉन टेम्पलच्या वतीने काढण्यात आली जगन्नाथ रथयात्रा। सायंकाळी 6 वाजता पूर्व भागातील बालाजी मंदिरात होणार समारोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकाराने सोलापूर शहर मध्य मतदारसंघात बोल्ली मंगल कार्यालयात, पूर्व भाग श्रीराम मंदिर आणि जुन्या एम्प्लॉयमेंट चौकातील इंद्रप्रस्थ कार्यालय अशा 3 ठिकाणी सुरू झाले रक्तदान शिबिर। राज्यातील 177 आकांक्षित तालुक्यांना मिळणार प्रत्येकी 5 कोटी रुपयांचा निधी। उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या 5 क्रमांकांच्या तालुक्यांना मिळणार अनुक्रमे 2 ते 10 कोटी रुपयांचे पुरस्कार। भक्त पुंडलिकाच्या रूपाने धावून आले सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन। 80 वर्षांच्या आजीला रांगेत न थांबवता थेट दिले विठुरायाचे दर्शन। अमरावती जिल्ह्यातील मोशी तालुक्यातील पद्मजा वारसे यांना मिळाला मान। भाडे वेळेवर न भरल्याप्रकरणी सोलापूर महापालिकेने तुळजापूर वेस्ट मिनी शॉपिंग सेंटर आणि भवानीपेठ मिनी शॉपिंग सेंटर मधील एकूण 4 गाड्या केल्या सील। हजारो विठ्ठल भक्त पंढरपूरकडे रवाना। विठ्ठल भक्तांच्या उत्साहाला उधाण। प्रशासनाकडून वारकरी हाच व्हीआयपी ही संकल्पना राबवून विशेष दर्शन व्यवस्था।
आषाढी एकादशी निमित्त मध्य रेल्वेकडून 24 ते 26 जुलै रोजी पंढरपूरकरिता विशेष रेल्वे चालवणार. पुणे मार्गे प्रवास करणाऱ्या भाविकांनाही होणार लाभ. नीट पेपर फुटी प्रकरणी सर्व मुद्द्यांवर सरकार संसदेत चर्चेला तयार असतानाही काँग्रेसचे वर्तन लोकशाहीशी विसंगत असल्याची जितेंद्र सिंह यांची टीका. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617 आणि 8956 2139 25. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी आंतरराष्ट्रीय करार. 35,000 क्षमतेसह मल्टी स्पोर्ट्स हब म्हणून विकसित होणार. महाराष्ट्राला SDRF अंतर्गत 5,718 कोटी रुपये मंजूर. दुष्काळी जिल्ह्यासाठी कृषी आपत्कालीन योजना अद्ययावत. एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार सज्ज. अजितदादांच्या जीवन प्रवासावरील छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत विशेष प्रदर्शनास सुरुवात. अजितदादांच्या आठवणींना उजाळा. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही होत्या उपस्थित. पुराव्यांसह लिखित तक्रार आल्यास जादा दराने खतांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर आणि कृषी केंद्रांवर तातडीने कारवाई करण्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश. राज्यात पावसाचे दमदार आगमन. पुणे, मुंबई, नाशिक जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी. आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. पुणे महानगरपालिकेकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804184184. Kia, moment that inspires. शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यानंतर आता मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आज जंतर मंतरवर जाणार. केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांनी खरीप हंगामाचा घेतला आढावा. खत आणि बियाण्यांच्या उपलब्धतेवर विशेष भर. राज्य सरकारबरोबर नेहमीच समन्वय साधण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. दिल्लीतील आंदोलनासंदर्भात केंद्र सरकार निश्चित भूमिका घेईल. आंदोलकांची नड्डांसोबत भेट झाली. सुनील तटकरे यांचं विधान. आसाममध्ये भीषण पुरामुळे आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू. 6 लाख विस्थापित. NDRF कडून बचाव कार्य सुरू. स्कॉटलंडमध्ये 23 जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यान होणार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा. या मानाच्या क्रीडा महोत्सवासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून 53 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर. भारताकडून 32 खेळाडूंची निवड.